नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला झाडाला पाणी केव्हा टाकायला पाहिजे. सगळ्यात पहिला पॉईंट आहे मित्रांनो, माती चेक करूनच तुम्हाला झाडाला पाणी टाकायला पाहिजे. ओव्हर वॉटरिंग अजिबात करायची नाही आहे. तर सगळ्यात पहिला पॉईंट आहे मित्रांनो, की तुम्हाला असं वरचं पाहायचं आहे. हे डायरेक्ट बघू शकता व्हिडिओमध्ये जसं की टॉप सरफेस पूर्ण वाळलेली तुम्हाला दिसत आहे. तर जेव्हा असं दिसत असेल तेव्हा तुम्हाला चांगल्याने पाणी टाकून द्यायचं आहे झाडाला. मग कधी काय होते मित्रांनो, टॉप जी सरफेस असते ती वाळलेली दिसते आपल्याला, पण आतमध्ये मॉइश्चर असते. अजून झाडामध्ये पहिलेपासूनच मॉइश्चर असते, जेणे की त्याला मग जास्त पाणी टाकल्या जाते आणि झाड खराब होते. तर याची काळजी नक्की घ्यायची आहे. तर याच्यासाठी मित्रांनो, तुम्हाला एक टेक्निक यूज करायला पाहिजे, जे मी पण खूप कॉमनली यूज करतो. ती पद्धत काय आहे मित्रांनो, ती आहे की तुम्हाला असं तुमचं बोट घ्यायचं आहे, अजून ते असं मातीमध्ये टाकून पाहायचं आहे. आणि समजा असं माती तुमच्या बोटाला चिपकून आली, याचा अर्थ असतो की मॉइश्चर आहे. पण हे बघू शकता, माझ्या बोटावर फोकस येऊ द्या. हे पहा, आता पाहू शकता की माती काहीच चिटकून नाही आली. याचा अर्थ आहे की माती पूर्ण कोरडी आहे, ती वाळलेली आहे. अजून त्याच्यात मॉइश्चर काहीच नाही आहे. त्याला पाणी टाकायची खूप जास्त गरज आहे. तर असं तुम्ही या फिंगर डीप मेथड म्हणतात मित्रांनो याला. यांनी तुम्हाला चेक करून, म्हणजे यांनी तुम्हाला कळेल की झाडामध्ये मॉइश्चर म्हणजे मातीमध्ये मॉइश्चर किती आहे, त्यानुसार तुम्हाला पाणी टाकायचं आहे. तर असं तुम्हाला बोट टाकायचं आहे आणि समजा ही जी आहे माती ती बोटाला चिटकून आली मित्रांनो तुमच्या, तर याचा अर्थ आहे की तुमच्या झाडामध्ये खूप जास्त मॉइश्चर आहे, आधीपासूनच पाणी आहे. भले तुम्हाला वरची वाळलेली दिसत असेल लेअर, पण आतून तुम्ही जे फिंगर डिप मेथडनी यूज करून पाहिलेलं आहे त्यानुसार तुम्हाला कळलं आहे की तुमच्या झाडामध्ये पहिलेपासूनच मॉइश्चर आहे. तर मग मित्रांनो, अजिबात पाणी नाही टाकायचं आहे. अजून उन्हाळ्यात मित्रांनो तुम्हाला रेग्युलरच वॉटरिंग करायला पाहिजे. एक काळजी घ्यायची आहे की उन्हाळ्याच्या ह्याच्यात तुम्हाला तुमच्या झाडांना सकाळी पाणी टाकायचं आहे 6 ते 8 नंतर पाणी नाही टाकायचं, कारण ऊन असते मित्रांनो, झाडांना शॉक लागू शकतो, त्यांनी ते खराब होतात. असे मरत तर नाही, पण चांगलं नसते मित्रांनो. तुम्हाला बेस्ट वॉटरिंगचं टाईम पाहिजे तर ते सांगतो आहे मी तुम्हाला. 6 ते 8 सकाळीमध्ये टाकायला पाहिजे आणि मग संध्याकाळी 6 नंतर किंवाही रात्री पण तुम्ही 8 वगैरेपर्यंत पाणी टाकू शकता झाडांना. म्हणजे संध्याकाळी 6 नंतर अजून सकाळी तुम्हाला 6 ते 8पर्यंतच पाणी टाकायचं आहे झाडांना उन्हाळ्यामध्ये. हिवाळ्यात केव्हाही टाकू शकता आणि 2 ते 3 दिवसातनं टाकायला पाहिजे. आणि पावसाळ्यात जेव्हा गरज पडेल तेव्हाच तुमच्या झाडांना तुम्हाला पाणी टाकायला पाहिजे. तर अशा प्रकारे मित्रांनो, या मेथडला यूज करून, आणि मी काही तुम्हाला सीझन वाईज सांगितल्या, तशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला तुमच्या झाडांना पाणी टाकायचं आहे. कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो, एक माझं दुसरं गार्डनिंगचं चॅनल आहे, ते आत्ता एंड स्क्रीन म्हणजे या स्क्रीनवर इथे व्हिडिओज येऊन जातील, त्यांना क्लिक करून नक्की पाहाल. आणि ते जे माझं एक दुसरं वेदांग गार्डनर मराठी चॅनल आहे, त्याच्यावर मी गार्डनिंगचे खूप सारे म्हणजे झाडासंबंधित खूप सारे व्हिडिओ आधीच टाकून ठेवले आहे. तर तोही चॅनल नक्की पहा. लिंक कमेंट डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकून दिलेली आहे. अजून मित्रांनो, व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा. लिंक कमेंट डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे. त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर विचारू शकता. धन्यवाद.